श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. पुसियेले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. श्रावणातील प्रवचनाची शृंखला आणि आज आहे दिवस 8वा. 8व्या दिवशी 8वा अध्याय, श्री गजानन विजय म्हणजे शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या चरित्र ग्रंथावर आपण अभ्यास करतोय. आपण या अध्यायाला सुरुवात करूया. आतापर्यंत 7 अध्याय झालेले आहेत. 7व्या अध्यायात शेवटी काही असं घडलेलं होतं की ज्याचा उत्तरार्ध 8व्या अध्यायात येणार होता. तर 8वा अध्याय आज आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. तर सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे हात जोडूया. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पावमाते, तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराशक्ती भक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी. काय म्हटलंय? नेहमीप्रमाणे गणपतीचं वंदन आहे. पहिलं श्री गणेशाय नमः आणि म्हटलंय हे वसुदेव देवकी नंदना. वसुदेव आणि देवकीचा जो बाळ आहे कृष्ण, आणि हे गोप गोपी मनरंजना, गोप गोपींचं मनरंजन करणारा, त्यांचं मन हरण करणारा, हे दुष्ट दानव मर्दना, दुष्ट आणि दानवांचं मर्दन करणारा, श्रीहरी पाव माते, हे श्रीहरी तुम्हाला पाव, असं आपले इथे दासगणू महाराज म्हणतायत. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, परा भक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी. तुझ्या प्राप्तीचं साधन, कर्माधिकांचं अनुष्ठान,
तुझ्या प्राप्तीला कुठच्या साधनाने तुझी प्राप्ती होईल. कारण मी अनेक जन्म माझे झाले असतील, कर्म वगैरे मी इतकी केली असतील, पण त्याही पेक्षा अशी काही कर्मकांड मला करावे लागतील का, की अशी काही कर्मकांड म्हणजे आपल्या आयुष्यात आपण करतो, अनुष्ठान वगैरे करतो, असं काही मला करावं लागेल का, ज्यामुळे पराभक्तीचं सेवन, पण त्या पराभक्तीचं सेवन करण्याला मी अपात्र आहे. पराभक्ती, परापश्चंती अशा वाणी जशा असतात, त्यातली ही पराभक्ती आहे. म्हणजे काय तर असे अनुष्ठानं जी आपण करतो, ही अनुष्ठानं करून आपण हे कर्मकांड आहे, त्याच्यात आपण भगवंतालाच आपलंसं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही साधन आहेत आणि ही साधनं करण्यास दासगणू म्हणतात मी अपात्र आहे. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भीतरी, त्याचे सांग करू हरी, सेवन त्या करण्या ते करण्या रीती. विचारतायत की तुझी ज्ञानदात्री जी सारी शास्त्रे आहेत ती गिरवाण भाषेत आहेत आणि त्यांचं सांग करू हरी, सेवन त्या कवण्या रीती, कशा पद्धतीने त्याचं मी आकलन करून घेऊ, कसं जाणून घेऊ ते. गिरवाणाचा नसेगंध, त्यातून माझी मतिमंद, कमला तिल मकरंद, बेडुकाला मिळतो कसा. इथे गिरवाण भाषा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. गिरवाण भाषा, गिरवाणाचा नसे गंध, तरी गिरवाण भाषा म्हणजे काय तर संस्कृत भाषा. या गिरवाणाचा मला गंध नाहीये, त्यातून माझी मती ती मंद आहे. आणि कमळातला जो मकरंद असतो तो भुंग्याला मिळतो, पण बेडकाला मिळतो का तर नाही. कमलातील मकरंद बेडकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करू घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले तवा. अन्नदान करून तुला मिळवण्याचा, जर तुझी प्राप्ती करण्याचा हे श्रीपती मी जर प्रयत्न केला, तरी माझ्याकडे धनाचा अभाव आहे. कारण काय, माझ्या दारिद्र्यास पदरी बांधलेला आहे. आणि म्हणे तू हे दारिद्र्य माझ्या पदरी बांधलेस म्हणे. दारिद्र्य पदरी बांधलेत्वा, जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी दे. आता मी जर म्हटलं की तीर्थयात्रा करू, तरी माझ्या गात्र म्हणजे माझे जे शरीराचे अवयव आहेत त्यात आता सामर्थ्य राहिलं नाही. आणि तशातच म्हणे मला अंधत्व आलंय, आता दृष्टी सुद्धा मला कमी दिसू लागलंय. ऐसा सर्व बाजूनी मी हीन दिन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोनी मनोरथ. असा मी सर्व बाजूनी हीन दिन असा झालोय हे चक्रपाणी. दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोनी मनोरथ. मनोरथ मी मनात भरपूर करतो की हे करावं ते करावं, पण दारिद्र्य असं असल्यामुळे हे सगळं काही मनोरथ माझ्या मनातल्या मनात जिरून जातात, विरून जातात. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. काय म्हटलंय पहा, व्यावहारिक दृष्ट्या जरी हे खरं असलं, प्रापंचिक दृष्ट्या जरी हे खरं असलं, तरी तुझी जर माझ्यावर कृपा झाली तर मग मी स्वानंदाच्या सागरामध्ये पोहत राहीन अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगडे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. बघा, तुझ्या कृपेचं असं महिमान आहे ते सर्वाहून आगळं आहे. आता ढगातून जे पाणी पडतं त्याला काही पैसा द्यावा लागतो का? नाही. तशी तुझी कृपा आहे, मला काही देण्याची गरज नाही, दाम देण्याची गरज नाही. मेघांनी आणल्या मनात, तडी विहिरी भरतात, निव्वळ खडका असं फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा. मेघांनी, ढगांनी, पावसाच्या ढगांनी मनात आणलं तर तळी विहिरी सगळ्या भरतात. निव्वळ खडकाला सुद्धा पाण्याचे पाठ फुटतात. निव्वळ खडकाच फुटतात, पाण्याचे पाठ. हे पांडुरंगा, तू पांडुरंग आहेस, तुला माहिती आहे सगळं. तुझी कृपा झाल्यावर काय होणार नाही. ऐशा
त्या तव कृपेचा दास गणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. असा तुझ्या कृपेचा हा दास गणू भुकेला आहे आणि त्या कृपेचा एखादा घास तरी माझ्या मुखात घाल म्हणून सांगतात ते. तिने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती. त्यामुळे काय होईल, मी तृप्त होईन. अवघ्या सुखाते सगळी सुख मला मिळतील आणि अमृताचा लाभदा कण, एखादा कण जरी अमृताचा मिळाला ना तर सारे रोग आपले दूर पडून जातात, अशी आख्यायिका आहे असं म्हटलं जातं. असो, मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफडीबाई येऊनी वैसली हे ऐकले. आता गेल्या अध्यायात 7व्या अध्यायामध्ये नाही का की देशमुख पाटील यांच्यामध्ये दुफडी माजून बसली होती. इथे म्हटलंय मुक्कामाते दुफडीबाई येऊनी बैसली हे ऐकले होते आपण. जेथ जेथ ही नादे दुफडी, तेथ तेथ ही करी होडी, अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होतसे. जिथे जिथे ही दुफडी असते ना, म्हणजे एकमेकांमधले असलेलं वैर, हे द्वंद्व म्हणा किंवा दुफडी म्हणजे काय तर विरोध एकमेकांना, तर जिथे जिथे ही दुफडी नांदते तिथे तिथे सर्वांची होळीच करते आणि अवघ्या सुखाची रांगोळी करून टाकते या दुफडीच्या पायी. क्षयरोग तो शरीराला, वा दुफडी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती लोळे तेथ. क्षयरोग जसं शरीराला असतो तसंच ही दुफडी हा जो एक रोग आहे समाजाला आहे. हा आपल्याला यमसदनाला नेणार म्हणजेच नेणार, आणि त्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते लुळे पडतात, थिटे पडतात. असो, तळ्याची या काठावर देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे. असो, तळ्याच्या काठावर देशमुखाचा एक महार या खंडू पाटला पुढे चरचर करू लागला, म्हणजे काहीतरी चरफडू लागला, बोलू लागला. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरबर झाली उभयात. पाटील हा गावचा अधिकारी आहे आणि पाटील गावीची पांढरी म्हटलंय की अधिकारी आहेत ते गावचे, काहीतरी कामावरून दोघांमध्ये कुरबुर झाली असेल. तो असे मर्या महार, देशमुखाचा त्याला जोर, तो बोलला उणे उत्तर खंडू पाटला कारणे. तो मर्या मल्हार होता, मर्या महार होता. देशमुखाचं त्याला पाठबळ होतं. देशमुखाचा ज्याला जोर, तो काहीतरी उणे तुणे बोलला असेल खंडू पाटलाला. पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरीबाने पायरी आपली कधी सोडू नये. पाटील त्यावर म्हणाले, तुझी ही रीत काय बरी नाही, गरीबाने आपली पायरी कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाणमनी. उणी तुणे बोलणं, उत्तर देणं हे कदाचित अधिकार असेल देशमुखांचा, पण तुझ्यासारखा नकटा आहे त्याचा मात्र हा अधिकार नाही, तू लक्षात घे. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकूनी भाषणा पाटील खवळला मानसी. तरी तो महार होता, तो काही ऐकेना. तो अनेक प्रयत्न करू लागला उलट सुलट बोलायला, आणि त्याचं बोलणं ऐकून पाटील मात्र खवळले. त्यानं राग आला. बाचाबाचीचे कारण होते अति शुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. बाचाबाचीचं कारण काय होतं, अगदी शुल्लक होतं. कागद जे होते ते त्यांच्या ठाण्यात, म्हणजे त्यांच्या अधिकारात जे कचेरी होती तिथे पाठवणं होतं फक्त पाटलाला. तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहसीलीत टप्पा द्याया हो. आता हा टप्पा जो आहे तो घेऊन जायला सांगितलं होतं त्या महाराला, की तू असाच जा अकोल्याला आणि तहसीलदारच्या ऑफिसमध्ये हा टप्पा देऊन ये. ते ऐकून वदला महार, मी न टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रितावर, तुमचा डोळा हमेशा. त्यावर तो महार बदला, मी काय हा टप्पा घेऊन जाणार नाही, देशमुखाच्या आश्रितांवर
तुमचा नेहमी डोळा असतो. आम्ही म्हणे देशमुखाचे आश्रित आहोत, देशमुखांच्या बाजूचे आहोत आम्ही. ते ऐकून वदला महार मी न हा टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी मी टप्पा न जाय घेऊनी तुझ्या हुकमा लागुनी बोंबा शिमग्याच्या समजतो मी. काही असो आजच्या या दिवशी मी काही करतो, मी काही टप्पा घेऊन जाणार नाही. तुझ्या हुकमाला मी शिमग्याच्या बोंबा मारतात ना तसं समजतो. इतकं तो घालून पडून बोलू लागला. ऐसे वदनी बोलला हावभावही तैसा केला, मूठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. असं बोलून हावभावही तसेच केले आणि मूठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे, की मारेन म्हणून सांगायला. आपण करतो ना तसंच. ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती, भरी व वेळूची काठी होती पाटलाच्या हातात. ती कृती पाहून मात्र खंडू पाटील आहेत ते रागावले आणि त्यांच्या हातात भरीव अशी वेळूची काठी होती पाटलाच्या हातात. त्याच काठीचा केला प्रहार महाराच्या हातावर. पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार. आता हा काठीचा प्रहार महाराजच्या हातावर केल्यावर पाटील मूळचा जोरदार ताकदवान होता, त्याने हा रागाने प्रहार केला. त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी महार बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवर. इतका जोरदार प्रहार होता. कारण हे नाही का आपण गेल्या अध्यायात पाहिले, हे कुस्तीपटू होते सगळे भाऊ. तर या प्रहाराने त्याचा हात मोडून गेला आणि महार बेशुद्ध होऊन पडला, भूमीवर पडला. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. पाटलांनी काय केलं, दुसऱ्या महाराला तो टप्पा देण्यासाठी गेले. इथे काय झालं वृत्तांत ते आता सांगतो म्हणतायत दासगणू. तो महार त्याच्या आपतानी नेला उचलून देशमुखच त्यांनी मोडला हात. हे पाहुनी देशमुख ते संतोषले. हे संतापले नाही, संतोषले. महाराजचे जे आप्त होते त्यांना उचलून देशमुखांच्या घरी घेऊन गेला आणि त्या महाराजचा हात मोडलेला पाहून देशमुख आनंदले. वा वा वा, छान गोष्ट झाली. आपणा कुरापत काढण्याबली ही अनायासे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. वा म्हणे, छान गोष्ट झाली. देशमुख म्हणाले, आता आपल्याला कुरापत काढण्यासाठी काहीतरी एक गोष्ट हाताशी आली, चांगली संधी आपल्या हातात आलेली आहे, ती आता दवडणे उपयोगी नाही. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विबुध हो. त्या महाराला तात्काळ कचेरीत नेलं आणि अधिकारी जे होते त्यांना खोटं नाटक काहीतरी सांगितलं. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित, काट्याचेच होतात नाईटे ते अवलोका. कुठचेही दोन पक्ष असतील ना तर आपल्यामध्ये पण तसंच होतं. वाकडे आल्या यत्किंचित, ते दोन पक्ष एकमेकांसमोर आले वाकडे तर काटे जे होतात त्याचेच नाईटे कसे होतात ते बघा. काट्यानेच काटा काढायचा, या त्याने नाईट म्हणजे खरूज होणे. हे कशी होते ती पहा. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदलीसाची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया. आता हे कचेरीत गेले म्हणजे पोलीस ठाण्यात गेलेले आहेत. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली गेली म्हणजे नोंदवहीमध्ये पोलिसांच्या, आणि अधिकाऱ्याची आज्ञा झाली पाटीलाला पकडून आणा. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. शेगावी सगळीकडे पुकार झाली म्हणजे सगळीकडे बोंबाबोंब झाली. सगळीकडे सगळ्यांना समजलं की उद्या पाटलाच्या पायात आणि हातात, म्हणे हातकड्या आणि पायात बेड्या पडणार. पाटलाच्या पदी थोर, बेडी करी करी हातकड्या. ते खंडू पाटलाला समजले. धावे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर. आता ते खंडू पाटलाला समजलं, आता त्याचे धावे दणाणले, त्याच्या तोंडचं पाणी पळालं आणि आता तो खंडू पाटील चिंतातुर झाला की उद्या पोलीस येऊन आपल्याला पकडणार. आता ज्या शेगावी मी वाघापरी वागता होतो आजबरी, तेथेच का श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. या ज्या शेगावात मी वाघासारखं वागत होतो, फिरत होतो, तिथेच हे श्रीहरी देवा
माझ्यावर असा भेडीचा प्रसंग का आणलास? अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. अब्रुदार जे असतात त्यांना हा अपमान वाटतो, मरणाहूनही मरण असं वाटतं. ते त्याचे बंधू सुद्धा घाबरून गेले, त्यांना काही सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे. खंडू हताश होऊन बसला होता, त्यात एक त्याला अचानक विचार सुचला की श्री गजानन महाराजांना आपण साकडे घालावे का? त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा ना कोणी आन राहिला या वराडी. आता त्या साधू शिवाय या संकटाचं निरसन करणारा आतापर्यंत आपल्याला कोणी मिळणार नाही. या पूर्ण वऱ्हाड प्रांतात लौकिक यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्रीस. इतर काही लौकिक जे प्रयत्न करायचे असतात भौतिक, ते करायला अकोल्याला सगळे भाऊ गेले आणि खंडू पाटील इथे समर्थांकडे रात्री आला. येताच केला नमस्कार, शिर ठेविले पायावर, महाराज आला कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी. आल्या त्यांनी स्वतःचं डोकं समर्थांच्या पायावर ठेवलं आणि म्हणाला, महाराज आता कठीण प्रसंग माझ्यावर आलेला आहे. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडले सत्य, करातील काठीने. सरकारी कामानिमित्त एका महाराला म्हणे मी तळ्यापाशी मारलंय हातातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला. देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास. त्यामुळे काय झालं, त्याचा असा परिणाम झाला की मी मारलं खरं, पण त्याचा असा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला म्हणजे छोट्याचा तसू होती त्याची मोठी काठी, म्हणजे छोट्याचं मोठं करून दाखवलं गेलं आहे आणि ह्या देशमुखांनी. त्यामुळे माझं हित त्यांना करायचंय म्हणून. त्यानिमित्त कैद मला पुण्याचा उद्या प्रसंग आला, समर्था माझ्या इज्जतीला तुझं वीण कोण रक्षील. त्यानिमित्त तर मला कैद होणार, मला बेड्या पडणार उद्या, असा माझ्यावर प्रसंग आला. आता समर्था माझ्या इज्जतीला तुमच्याशिवाय कोण रक्षण करणार म्हणे. उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत, बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले. उद्या राजदूत येतील आणि मला घेऊन जाण्यासाठी बेडी ठोकतील पायात, असं मी आज ऐकलेलं आहे. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची चिरा, हे घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो. बघा आता महाराजांना काय सांगतायत, त्यापेक्षा गुरुवरा माझा गळा तुम्ही इथे चिरून टाका आणि मला मारा, ही घ्या तलवार तुमच्या हातात देतो, आता काय वेळ करू नका. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच म्हणणं, अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. अब्रुदार आहे, आमचं नाव आहे आणि आम्हाला बेइज्जत होणं हेच आमचं मोठं मरण आहे. माझा अपराध माझ्या हातून झालाय, पण तो काही इतका मोठा नाही, छोटासा आहे म्हणे. तर पुढे त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काढी. त्या अपराध रूपी एक खडा होता छोटासा, त्याचा डोंगर केलेला या लोकांनी, आणि माझ्या अब्रूचा अभिमान तो तरी जरा धरा म्हणे समर्था या वेळेला. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव. जयद्रथ त्याचं वेळी म्हणजे महाभारतातलं हे आपल्याला त्यांना एक उदाहरण देत आहेत आपल्या महाराजांना, गजानन महाराजांना, की जयद्रथ जो होता त्याच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षण्याला म्हणजे भक्षण करायला अर्जुन सुद्धा तयार झाला होता, केवळ आपल्या अब्रूसाठी. तेथे भगवंताने भली अब्रुत्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे नेसवली द्रौपदीला सभेत. तिथे भगवंताने काय केलंय की त्याची अब्रू रक्षण केली आणि प्रभूने वस्त्र नेसवली द्रौपदीला सभेत. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्याचा निर्वाळ आता इथे ते खंडू पाटील महाराजांसमोर ठेवतायत. तर तेवी मम अब्रू ही पांचाळी, देशमुख कौरवानी आणली, नग्न करण्यासाठी भली, तिचे करा हो रक्षण. आता इथे म्हणतात की माझी अब्रू, तसंच माझी अब्रू ह्याचा पांचाली झालेली आहे
आणि हे देशमुख कौरव झाले, तर त्यांनी आता ती नग्न करण्यासाठी माझी अब्रू, ती आता ही तयारी केली आहे, त्यापासून माझं रक्षण करा. ऐसे वदन समर्थाला पाटील रडू लागला, आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. असं म्हणून तो पाटील रडू लागला आणि आसवांचा त्याच्या डोळ्यातून पूर चालू झाला. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार, नाही त्यांच्या शोकापार तो सांगा बा कोठवरी. घरची माणसं फार चिंतातूर झालेली आहेत, आधीच ती फार त्रासलेली होती, त्यात आता त्यांच्या दुःखाला काय पारावर नाहीये, काय कुठपर्यंत म्हणे सांगू. इकडे समर्थानी भले दोन्ही हाती कवटाळले, खंडू पाटला हृदय धरले त्याचे सांत्वन करावया. इथे समर्थाने काय केलंय, दोन्ही हाताने खंडू पाटलाला हृदयाला कवटाळले म्हणे, त्याचा शोक जो आहे तो कमी करण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी त्याचे. अरे कामकर्त्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात वरच्यावरी, जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. अरे कामकर्त्या पुरुषाप्रत, जो काही काम करणारा आहे, जो कर्ता पुरुष आहे, त्याच्यावर अशी संकट वरच्यावर येतातच, त्याची काही चिंता करू नकोस. स्वार्थ दृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ही वार्ता अडमात्र त्या कळत नसे. स्वार्थ दृष्टी ज्याची जेव्हा बळावते ना, तेव्हा असंच होतं. खरी नीती जी आहे त्याची वार्ता अणुमात्र पण कळत नाही. स्वार्थदृष्टी वाढली एकदा की खऱ्याचं खोटं केलं जातं. म्हणून म्हटलंय की स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होतं तत्वता, खरी नीती आहे तिची वार्ता अणुमात्रही कोणाला कळत नाही. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एकाच जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. तुम्ही पाटील देशमुख एकाच जातीचे आहात, एकमेकांचं नुकसान स्वार्थापोटी करतात. त्यामुळे तुम्हाला जरा सुद्धा खरी नीती काय आहे हे काय अणुमात्र तुम्हाला दिसत नाही, कळत नाही. मागे कौरव पांडवात स्वार्थेच आला विपट सत्य, परी पांडवाचा पक्ष देत न्याय खरा होता की. मागे म्हणजे कौरव पांडवात, मागे म्हणजे इथे महाभारतातलंच पुन्हा निर्बाळा दिलाय की कौरव पांडवांच्या युद्धात स्वार्थेच आला विपट सत्य. स्वार्थ होता म्हणून विपट आलं खरं, आणि तिथे पांडवांचा पक्ष जो होता तो न्यायाने खरा होता, कौरव हे चुकीचे होते. म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. म्हणून पांडवांसाठी भगवंताने सहाय्य केलं आणि सत्यासाठी कौरवांना मारणं त्याला भाग पडलं. जा भिवू नकोस तिळभर बेडीन तुळशी पडणार, किती जरी केला जोर देशमुखाने आपला. जा भिवू नकोस म्हणाले, एकदम निर्भय राहा, जा, बेडी काही तुला पडणार नाही. किती जरी जोर केला देशमुखाने आपला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोषी म्हणून सुटले, जे का संत मुखा वाटे आले ते खोटे न होई कधी. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोष सुटले आणि जे काही संत आपल्या मुखावाटे त्यांच्या निघत ते बोलतात ते कधीच खोटं होत नसतं. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. मग यानंतर पाटील मंडळी उत्तरोत्तर समर्थांना जास्त भजू लागली आणि कोणाला नाही आवडणार अमृत सेवन करायला. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे, समर्थाला निज गृही. पुढे खंडू पाटलाने विनंती केली प्रेमाने की समर्थ चला माझ्या घरी राहायला, आणि त्यांना स्वतःच्या घरी राहायला खंडू पाटील घेऊन गेले. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मणाले अवचित 10-5 तैलंगी. असा या वेळेला एक वेगळी कथा पुन्हा सुरुवात होते. पाटील सदनात राहायला गेल्यानंतर गजानन स्वामी समर्थ हे गेले पाटील सदनात राहायला, तेव्हा अवचित ब्राह्मण आले 10-5 तैलंगी ब्राह्मण. तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती, परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. हे तैलंगी जे ब्राह्मण आहेत ते विशिष्ट ब्राह्मण आहेत, हे विद्वान असतात, फार कर्मठ, वेदावर त्यांची प्रीती फार असते आणि प्रभुत्व पण त्यांचं फार असतं.
पण त्यांना लोभ धनाचा चित्ती त्यांच्या फार विशेष असा राहत असे. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण, तई होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. ते काहीतरी मिळेल म्हणून समर्थांकडे तैलंगी ब्राह्मण आले होते 5-10. तिथे पांघरुण घेऊन समर्थ निजलेले होते, झोपलेले होते. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरासहित अतिउच्च स्वराने. त्यांना जागे करण्यासाठी ते ब्राह्मण मंत्र म्हणू लागले. म्हणजे जटेचे ते स्वरासहित, म्हणजे याच्या वेगवेगळ्या ज्या श्रुती वगैरे असतात त्यात जटा म्हटलं गेलंय. तर ते उच्च स्वराने ते ब्राह्मण काही मंत्र म्हणू लागले स्वरासहित त्या जटेच आहे. त्या पर्टिक्युलर काय म्हणतात त्याला, एक तो कॉलम आहे, ते कॉलम आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर ते जटेचे स्वरासहित अति उच्चाराने ते मंत्र म्हणू लागले. मंत्र म्हणण्यास चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसनी उठून बसली गजानन स्वारी पहा. हे मंत्र म्हणता म्हणता काय झालं की ते त्यांचं कारण काय होतं की महाराजांना उठवायचंय, गजानन महाराजांना, कारण हे स्वार्थी आहेत, हे काहीतरी मिळावं म्हणून आलेले आहेत. तर ते मंत्र म्हणण्यात त्यांची चूक झाली, तरी ती त्यांनी दुरुस्त केली नाही, ते म्हणतच राहिले. म्हणून उठून बसले महाराज, गजानन महाराज. म्हणून आसनी उठून बसली गजानन स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हिनत्व वेद विद्येला आणू नका रे निरर्थक. आणि त्या ब्राह्मणाला महाराज म्हणतायत, वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, तो हिनत्व आणले तुम्ही वेदविद्येला, हीन करून टाकलाय. असं हिनत्व त्या वेदविद्येला निरर्थक आणू नका. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची, बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. ही पोटासाठी, पोटात म्हणजे अन्न वगैरे कमवण्यासाठी किंवा धन कमवण्यासाठी ही विद्या नाही. ही विद्या मोक्ष देणारी आहे, मोक्षदात्री आहे साची. बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा. डोक्याला शाल मानली आहेत आणि तुम्ही वैदिक ब्राह्मण म्हणून, तेलंगी ब्राह्मण म्हणून आलायत, त्याची काहीतरी म्हणे किंमत ठेवा. तर मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा, उगीच भोड्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. मी म्हणतो असं म्हणा, खरे स्वर आहेत ते मनात आणा, आणि उग्याच भोळे भाबडे भाविक आहेत त्यांना सोंग आणून नाडू नका. आता मी म्हटलं ना की ती कॉलम म्हटलं की त्याला रुचा म्हणतात. जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थानी घडघड बोलू म्हणून दाखविला. जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्याला सुरू केली, तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखवला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वसिष्ठ मूर्तिमंद वेद म्हणण्या बसला असे. चूक म्हणण्यात जरा सुद्धा नाही कुठे, शब्दोच्चार सुद्धा अतिस्पष्ट. वसिष्ठ मुनी जणू काही वेद म्हणायला बसले असतील. तैलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवदन बैसले, मुखवरी करण्या आपले, भयमनी वाटले. त्या तेलंगी ब्राह्मण जे आलेले ते ऐकून चकित झाले. अधोवदन म्हणजे मान खाली घालून बसले, आणि त्यांना तोंड वर करण्यास सुद्धा मनात भीती वाटू लागली. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार, दीपांचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. सूर्य एकदा उदय झाला की त्याच्या पुढे जे दिवे असतात पेटवलेले, त्याचा काय उपयोग आहे, त्याचा जय जयकार कोण करणार. त्यांची किंमत दिव्यांची कधी, अंधार पडल्यावर, सूर्य उगवल्यावर नाही. विप्र म्हणते आपल्या मुनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी, चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. विप्र आपल्या मनात म्हणू लागले, हा पिसा कशाचा महाज्ञानी, हा वेडा नाहीये, आता महाज्ञानी आहे. चारी वेद याच्या मुखात नांदतायत प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नृती जरा, हा साबा ब्राह्मण करा, जातीने की निसंशय. हा दुसरा विधाताचा आहे म्हणे, शंका येथे आता काही राहिलेली नाही. हा जातीचा खरा ब्राह्मण असावा निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची, कोणत्याही प्रकारची, हा जीवनमुक्त सिद्ध योगी. परमहंस दीक्षा याची दीक्षा कशी आहे, परमहंस अशी दीक्षा आहे.
वार्ता न उरली बंधनाची. आता याची काय बंधनाची वार्ता उरलेली नाही कोणत्याही प्रकारची. हा जीवन मुक्त सिद्ध योगी, याला कोणी काही बांधून ठेवू शकत नाही. म्हणून म्हटलंय हा परमहंस आहे. याची दीक्षा कशी आहे तर परमहंस आहे. याला कोणीही बांधू शकत नाही, याला कोणी हरवू शकत नाही. हा जीवनमुक्त असा सिद्ध योगी आहे. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी, हा वामदेव याला दुसरी उपमा तीन द्यावया. काहीतरी आमच्या पण पदरी पुण्य असेल कुठच्या तरी जन्मीचं म्हणे, म्हणून ही मूर्ती आम्हाला यांचं दर्शन झालंय. हा वामदेव आहे, याला दुसरी उपमा काही देता येणार नाही. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणाला गुण देते झाले दयागन, रुपया रुपया दक्षिणा. मग खंडू पाटलांकडून त्या ब्राह्मणांना हे दया आली. आपले गजानन महाराज सगळे सद्गुरू असेच असतात. ते वरून जरी कडक दिसले, रागावले, तरी मन त्याचं खूप दयाशील असतं. तर ते दयागन त्यांनी 1-1 रुपया दक्षिणा प्रत्येक ब्राह्मणाला दिली. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. ब्राह्मण संतुष्ट झाले आणि दुसऱ्या गावात निघून गेले. पण इथे महाराज आता या उपाधीला कंटाळलेत गावाच्या. म्हणून श्रोते खऱ्या संताप्रत उपाधी न पटे असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. काय आपल्या श्रोत्यांना सांगतायत की खरे जे संत आहेत ना, त्यांना कुठची उपाधी आवडत नाही, पटत नाही. जे दांभिक आहेत, खोटे आहेत, जे दिखावा करतात, अशांना मात्र त्या उपाधीचं भूषण असतं. गावाची उत्तरेला एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होता बहुवस. गावाच्या उत्तरेला एक मळा होता. त्या मळ्यात भाजीपाला खूप व्यवस्थित छान होत होता. एक शिवाचे मंदिर होते. साचार लिंब तरुंची थंडगार छाया होती ते ठाई. आता या मळ्यात खूप छानपैकी भाजीपाला होत होता. असा गावाच्या उत्तरेला एक मळा होता आणि एक शिवाचं मंदिर तिथे होतं, जिथे लिंबाची झाड होती, थंडगार हवा होती, खूप सावली वगैरे तिकडे होती. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. हा कृष्णाजी पाटील जो होता त्याचा हा मळा होता, त्याच्या मालकीचा. आणि हा कृष्णाजी कोण होता? खंडूजीचा, म्हणजे खंडू पाटलाचा शेवटचा भाऊ. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सनिध्य बसले, एका ओट्यावरी भले निम्म तरुंच्या छायेत. त्या मळ्यात महाराज आले आणि त्या शिवमंदिराच्या सानिध्यात बसले, एका ओट्यावर निंब तरुच्या छायेत. म्हणजे निंबाचं झाड आहे, त्या निंबाच्या झाडाच्या छायेत ते बसले. समर्थ म्हणाले, कृष्णाजीस मी आलो तुझ्या मळ्यात, काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सनिध्य. तेव्हा ते कृष्णाजीला समर्थ म्हणाले की मी आता इथे तुझ्या मळ्यात काही दिवस राहायला आलोय, या श्री शंकराच्या सानिध्यात. हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर, हा राजेश्वर आहे अवघ्या देवांचा. हा भोलानाथ कर्पूर गौर जो आहे, हा नीलकंठ आहे, पार्वतीचा पती. हा राजेश्वर आहे आणि अवघ्या देवांचा हा राजा आहे. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा. तो भला देसावली करून तो तुझ्या मळ्यात रमलेला आहे. हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर राजेश्वर हा तुझ्या मळ्यात रमलाय, म्हणून मी सुद्धा विचार केला इथे येण्याचा, मला सावली करून दे. हे वाक्य ऐकले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरती छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. हे ऐकल्याबरोबर 6 पत्रे मागवले आणि ओट्यावर छप्पर करून दिलं कृष्णाजीने. समर्थाने वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जयास्थला, तीच होते राजधानी. समर्थाने वास केला म्हणून हा मळा म्हणजे क्षेत्रच झालं. राजा जिकडे जिकडे म्हणून जातो ती त्याची राजधानी होती ना, तसंच इकडे झालंय. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. आता महाराजांच्या बरोबर सतत भास्कर पाटील होते, निरंतर त्यांची सेवा करायला. दुसरा तुकाराम कोकाट्या म्हटलं याला.
खाण्यापिण्याची तरतूद सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी, समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. हा जो भास्कर पाटील होता त्याच्याबद्दल आता खास सांगितलंय पहा. खाण्यापिण्याची तरतूद सारी, सर किंवा उठणं बसणं झोपणं हे सगळं कृष्णाजी पाटील करत, पण समर्थ जेवल्यानंतर तो तो स्वतः प्रसाद घेत असत. असो गजानन असता म्हणत, गोष्ट घडली अद्भुत, येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. एकदा असं झालं, गजानन महाराज त्या मळ्यात होते तेव्हा एक अद्भुत अशी गोष्ट घडली. तिथे फिरत फिरत 10-20 गोसावी तिकडे आले. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच ऐकलेला होता आणि म्हणून त्यांनी तळच टोकला या मळ्यामध्ये येऊन. गोसावे म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गोसावी पाटलाला म्हणाले, आम्ही तीर्थवासी आहोत, आम्ही रामेश्वराला जात आहोत आणि भागीरथी नदीचं पाणी आम्ही घेऊन चाललेलो आहोत. गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरनार ठाकर, ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरून. जितकी जितकी क्षेत्र त्यांनी फिरली आहेत, गंगोत्री म्हणा, जमनोत्री म्हणा, केदार, हिंगलाज, गिरनार, ठाकूर, असे अपार असे अनेक क्षेत्र आम्ही पायी फिरून हिंडलो आहोत. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोत साचे, महाराजही आमचे आहेत सांप्रत बरोबर. तर आम्ही कोण आहोत, तर आम्ही ब्रह्मगिरीचे गोसावी आहेत त्यांचे शिष्य आहोत. महाराजही आमच्या सांप्रत बरोबर आहेत. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्वभाग्याने. आता काय सांगतायत, ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोत आणि आमचे महाराज सुद्धा सांप्रत आमच्या बरोबर आहेत. हे महासाधू आहेत ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी, हरी सुद्धा त्यांचा बंदा होतोय, गुलाम होतो म्हणे. ती मूर्ती तुझ्या घरी आले तुझ्या पूर्व भाग्याने, असे ते म्हणू लागले. शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पूर्वाबा. आता इकडे मागणी सुरू झाली. आधी काय सांगितले, महासिद्धू ब्रह्मगिरी, ज्याचा बंदा साक्षात हरी गुलाम आहे म्हणे, ती मूर्ती आता म्हणे तुझ्या घरी आलेली आहे तुझ्या पूर्व भाग्याने. पुढे काय झालंय, म्हणाले शिरापुरीचा आयाचिता आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. आम्हाला खायला शिरापुरी वगैरे असं छानपैकी सगळं जेवण आम्हाला तू देत जा. हा, आणि आम्हाला गांजा ओढायला लागतो तो सुद्धा आम्हाला तू पुरवायचा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी इथून जाऊ, पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. 3 दिवस म्हणे आम्ही इथे राहणार, 4थ्या दिवशी आम्ही निघून जाणार. पाटील कष्टी होऊ नका, ही पर्वणी तुमच्या आयुष्यात आलेली ती साधून घ्या म्हणे. तुम्ही पोशिला मळ्यात वेडा पिसा नंगा धूत, मग आम्हा देण्या आयाचित, मागे पुढे का पाहता. तुम्ही काय केलंय, पोळलाय मळ्यात वेडा पिसा नंगा धूत, अवधूत आहे नंगा, दिगंबर अवस्थेत, आणि आम्हाला हे आयाचित देण्यासाठी तुम्ही मागे पुढे का पाहताय. या आम्हाला जे आमची इच्छा आहे, आमची यथाचित आयाचित म्हणजे काय, आम्हाला जे हवंय मनात इच्छा आहे ते आम्हाला तू द्यायची, एवढे मागे पुढे का पाहतोयस. गाढवासी पोषित गायसलाथा मारिती, ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. पुढे गोसावी काय म्हणतात पहा, गाढवाला पोचतायत आणि गाईला लाथा मारताय हो तुम्ही, याला काय चांगली मती म्हणतात, जरा विचार करून पहा. आम्ही गोसावी वैराग्य भरित, जाणतो अवघा वेदांत, मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. आम्ही गोसावी आहोत, आम्ही वैराग्य भरित आहोत, आम्ही पूर्ण वैराग्य आम्हाला आलेलं आहे आणि आम्ही अखंड सगळं वेदांत वगैरे जाणतो. मर्जी असल्यास पोथी ऐकायला या म्हणे मळ्यात. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. कृष्णाजी त्यावर म्हणाले, ठीक आहे, उद्या तुम्हाला शिरापुरी घालेन, आज काय माझ्याकडे भाकरी आहे त्याच घेऊन जा. जितका गांजा उडाल तितका तेथेच मिळेल, तेथे चालता बोलता कंठ नीळ बसला आहे पत्र्यामध्ये. जितका गांजा उडाल ना तितका तुम्हाला तिथे मिळेल,
कारण तिथे चालता बोलता कंठनीळ बसलाय पत्र्यामध्ये. कंठनीळ म्हणजे साक्षात शिवशंकर बसलेला आहे. 2 प्रहरीची वेळा खरी, घेतल्या चुण भाकरी, मळ्यात येऊनी विहिरीवरी, बसले गोसावी भोजना. 2 प्रहराची वेळ होती, दुसऱ्या प्रहराची दिवसाची. घेतल्या चून भाकरी घेतली, जी दिली पाटलाने. मळ्यात येऊन विहिरीवर गोसावी भोजन करायला बसले. समर्थांच्या समोरी एक छपरा भीतरी, गोसाव्यानी लावली खरी, आपापली कडासने. समर्थांच्या समोर एका छपराखाली गोसाव्यानी आपली खडासने लावली, म्हणजे त्यांची जी बैठक आहे ती सगळी लावली. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवत गीतेप्रत वाचू लागला अस्तमानी. त्यांचा जो महंत मुख्य होता तोही त्यांच्या बरोबर आला होता ना. तो ब्रह्मगिरी नाव होतं त्यांचं. तो भगवद्गीता वाचू लागला अस्तमानी, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला त्यांनी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. गोसावी श्रवणा बैसले, गावातून काही आले, पोथी ऐकावया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. बघा, आता गंमत पुन्हा तीच आहे. त्या गोसाव्यांचा जो महंत होता त्याचं नाव ब्रह्मगिरी, तो भगवद्गीता वाचू लागला. आता गोसावी स्वतः श्रवणाला बसलेच, आणि गावातूनही काही लोक पोथी ऐकायला त्या ब्रह्मगिरी गोसावीची येऊन बसले. पुढे नैनन छंदती हा श्लोक निरूपणाचा होता देख, ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. नैनन छंदती हा श्लोक त्याने सुरू केला. हा निरूपणाचा होता, पण ब्रह्मगिरी पक्का स्वतः दांभिक होता. स्वानुभवाचा त्याला लेशही नव्हता, स्वतःचा काही अनुभव, कारण तो स्वतः दांभिक होता. तो जो श्लोक आहे नैनन छंदाती, हा जो श्लोक आहे तो निरूपण करायची वेळ आली. पण हा ब्रह्मगिरी पक्का दांभिक, त्याचा स्वतःचा अनुभव असा काहीच नाही, लवलेशही नाही त्याला. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले, ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्द छल. बघा, तो स्वतः त्याला अनुभव काहीच नव्हता. निरूपण त्याचं ऐकलं, पण गावकऱ्यांनाही नाही पटलं. ते आपापसात बोलू लागले, हा नुसता शब्द छल करतोय. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्या भितरी, गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. सगळ्यांनी पोथी वगैरे त्याची ऐकली. ऐकल्यावर येऊन ते पत्र्याच्या खाली जिथे गजानन महाराज होते त्यांच्या समोर येऊन संत दर्शन घ्यायला म्हणून बसले. लोक म्हणते छपराला निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुषा. लोक म्हणू लागले त्या छपरात निरूपणाचा भाग झाला, पण इथे पत्र्याखाली स्वानुभवाचा पुरुष बसलेला आहे. याला स्वतःचा अनुभव आहे, जो साक्षात ईश्वर आहे. ते ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष, या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. तिथे आम्ही छपराखाली इतिहास ऐकला आणि ते प्रत्यक्ष पुरुष पाहिला. या भाषणाने गोसाव्याला मात्र राग आला, की अरे माझ्याबद्दल असं म्हणतायत. हा प्रत्यक्ष पुरुष म्हणजे साक्षात पुरुषोत्तम पाहिला म्हणे आम्ही. अवघे गोसावी गांजा प्याया, बसले होते घेऊन या, त्या पत्राची या ठाया, चालली चिलम गांजाची. सगळे गोसावी गांजा प्यायला बसले, आणि तो जो पत्रा होता त्या पत्र्याच्या ठिकाणी हे सगळे बसले. त्या पत्र्याची या ठाया, चालली चिलीम गांजाची. तिथे चिलीम गांजा ओढू लागले. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी, चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. पत्र्यात ते तिथे स्वतःच्याकडे बसून ते गांजा ओढू लागले. इथे पत्र्यात पलंगावर समर्थांची स्वारी बसले, आणि वरच्यावर भास्कर पाटील जे त्यांच्या बरोबर होते ते त्यांना चिलीम प्यायला देत होते भरून. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पडली, पलंगी पडली साची, ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. ती चिलीम जी ओढत होती त्याची विस्तवाची ठिणगी यांच्या पलंगावर पडली. ती पडताना कोणाची त्यावर दृष्टी गेली नाही, नजर गेली नाही. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर, पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूनी. काही वेळ गेल्यावर काय झालं,
धूर निघू लागला आणि पूर्ण पलंग जो आहे तो पेटला. चारी बाजूनी पलंग पेटलेला पाहिला. तो प्रकार पाहता भास्कर बोले, सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरन. तो प्रकार पाहिल्यावर भास्कर पाटील जे होते ते त्यांचे परमभक्त शिष्य झालेले होते. ते म्हणाले, आता हा पलंग सोडा आणि खाली उतरून या पटकन. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, ती आता विधायची पाण्या वाचुनी दयाळा. लाकडे पलंगाची सागाची आहेत, ती आता विजायची असेल तर पाण्या वाचून काही ती विझणार नाहीत म्हणे. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे, जलमुळीच आणू नको. तेव्हा समर्थ बोलले की अरे भास्करा, अग्नी विझवण्याचा काही प्रयत्न करू नकोस, तुला काही कारण नाही, पाणी मुळीच आणू नकोस. ओ महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी तुम्हा है अवगत खरी, भगवद्गीता साकल्ले. ओ महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी बसा, तुम्हाला सगळी भगवद्गीता खरी खरी साकल्ले अवगत आहे. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ, ब्रह्मान जाडी अनळ याचा प्रत्यय दाखवाया. आता महाराज काय म्हणाले, अहो ब्रह्मगिरी, या इकडे म्हणे, माझ्या पलंगावर बसा, तुम्हाला तर भगवद्गीता पूर्णपणे अवगत आहे ना. आता ही त्यांच्या परीक्षेची वेळ होती म्हणे. ही साक्षात हरीने, म्हणजे साक्षात हरीच आपले गजानन महाराज श्रीकृष्ण, त्यांनी ती वेळ आणली होती. कारण जो ब्रह्म आहे, जो साक्षात ईश्वर आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे, त्याला अग्नी जाळू शकत नाही. त्याचा प्रत्यय त्यांना दाखवायचा होता. म्हटलंय ना, ब्रह्मान जाडी अनळ याचा प्रत्यय दाखवा. त्याचा प्रत्यय आता दाखवा म्हणे तुम्ही, तुम्हाला सगळं येतं ना. नैनन छंदते, नैनन छंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर, आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. काय केलं, या आणि बसा म्हणे. आता ही त्यांच्या परीक्षेची वेळ होती. ही परीक्षेची वेळ त्या हरीनेच त्यांच्या वेळा आणली होती. कारण ब्रह्मान जाळी अनळ, ब्रह्माला अनळ म्हणजे जो अग्नी जाळू शकत नाही, याचा आता म्हणे प्रत्यक्ष तुम्ही प्रत्यय दाखवा मला. तुम्ही मगाशी ज्या श्लोकावर व्याख्यान केलं एक प्रहर, नैनन छंदंती, त्या श्लोकावर तुम्ही व्याख्यान केलेलं आहे. आता का मान्यता दर, का घाबरताय, का विचार करताय या पलंग बसण्याचा. जादा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला कधी करी धरी, आणून बैसवी अत्यादरी या जळत्या पलंगास. भास्करा सांगितलं, जादा भास्कर लवकर जा आणि तो ब्रह्मगिरी आहे त्याला आण हाताला धरून आणि अगदी आदराने त्याला या जळत्या पलंगावर बसव. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावनी, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरला त्याने निज करे. बघा, अशी आज्ञा झाल्यावर भास्कर काय थांबणार आहे. भास्कर निजभक्त आहे, भास्कर निस्सिम भक्त आहे, तर आपल्या गुरुची आज्ञा मोडणार नाही. त्यामुळे त्याने काय केलं, अशी आज्ञा झाल्यावर भास्कर धावत गेला आणि ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरला त्याने निज करे. त्याचा हात धरला स्वतःच्या हाताने. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. म्हणजे काय बघा, भास्कराचं शरीर धिप्पाड होतं, सशक्त आणि पिळदार, तो गोसावी त्याच्या पुढे झिंगुरटा वाटायला लागला. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर, परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळीन इतकेही. आता चौफेर तो पलंग पेटलेला आहे, चारी बाजूनी ज्वाळा निघू लागलेत. आता पहा महाराजांची कशी लीला आहे, काय दाखवून देत आहेत. आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याला कोणी बुडवू शकत नाही, आत्म्याला कोणी मारू शकत नाही. नैनन छंदंती हा जो श्लोक आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर पलंग पूर्ण पेटला, ज्वाळा चारी बाजूने निघू लागल्या, पण महाराज मात्र आसनी स्थिर आहेत, मुळीच जागचे हल्ले नाहीत. इतके सुद्धा श्री प्रल्हाद कयाधुसूत उभा केला अग्नीत, ते लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. भागवतात श्री व्यासांनी लिहिलेले. प्रल्हादाला जेव्हा अग्नीमध्ये उभं केलं तेव्हा काय झालं,
तर त्याला जळा सुद्धा अग्नी जाळू शकला नाही. श्री प्रल्हाद कयाधुसुत उभा केला अग्नीत. ते पुराणात लिहिलेले श्री व्यासांनी भागवतात. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाबले साचे म्हणा माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ते लिहिलेले आहे पुराणांमध्ये श्री व्यासांनी भागवतात. त्या गोष्टीचं साक्षात प्रत्यंतर दाखवलं त्या मण्यामध्ये कृष्णाजीच्या श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्करासी मला त्या पलंगावरी ब्रह्मगिरी म्हणायला लागले की ब्रह्मगिरी म्हणे भास्करासी मला न न्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. ब्रह्मगिरी भास्कराला हात जोडून म्हणू लागले की मला त्या पलंगापाशी नेऊ नका, महाराजांच्या अधिकाराला मी काही जाणलं नाही, माझी चूक झालेली. ते न माने भास्कर ओढीत आणला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायांच्या. भास्कर आहेत, भास्कर पाटील पिळदार शरीर यष्टीचे. आपल्या गुरुने सांगितले बस. त्यांनी काय केलं, त्या ते न मानी भास्करांनी ते काय ऐकलं नाही. ओढीत ओढीत फरफरटत उभं आणलं त्याला ब्रह्मगिरीला आणि आपल्या सद्गुरु रायांच्या समोर उभं केलं. नैनंद हती पावक हे खरे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराजा देख गोसावी परम घाबरला. नैनंद हती पावक हे खरं वाक्य करून दाखवा म्हणाले महाराज म्हणाले. त्याबरोबर गोसावी परम घाबरला. अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही. नैनंद हती पावका. तेव्हा गोसावी घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत मी पोट भर्या आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. गोसावी भीत भीत म्हणाला अरे मी पोट भरू आहे, मला शिरापुरी खायचं होतं म्हणून मी गोसावी झालोय. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. माझ्या अपराधाची क्षमा करा भगवंता की माझ्याकडून चूक झालेली आहे, मी तर पोटभरे आहे, त्यामुळे माझ्या अपराधाची मला क्षमा करा. आणि म्हणाले माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा. अहो तुम्ही शांतीचे धाम आहात, तर माझ्या अपराधाची क्षमा करा. मी जो रिकामा उगाच खटाटोप गीताशास्त्र शिकण्याचा केला ती माझी चूक झालेली आहे. तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरुनी आलो शरण तुला भय दे. मी तुला पिसा म्हणालो, वेडा म्हणालो, तुला पिसा लागलाय असं मी म्हणालो, आणि आता मात्र मी पस्तावलंय हो, मला पश्चाताप झालाय. मी दाती तृण धरून आलो, तुला शरण आलोय, आता मला अभय दे. मी दातात गवताची काडी धरली आहे म्हणजे काय, तर आता मी शरण आलोय तुला, असं ती एक पद्धत असते. दाती तृण धरून आलो तर आता मी तुला शरण आलोय, आता अभय दे. शेगावाच्या जनानी केली समर्था विनवणी, आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे. शेगावचे सगळे लोक बघत होते, तिथे जमा झाले होते, त्यांनी समर्थांना विनवणी केली, तुम्हाला तर अग्नीपासून भय नाही हे खरंय, तरी महाराजा आमच्या करता खाली यावे लवकर आता, अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. तरी आमच्यासाठी तुम्हाला अग्नीचं भय नाही हो, पण आमच्यासाठी तरी ज्ञान जेठी तुम्ही खाली उतरा. आणि म्हणून म्हटलंय खाली या, अशा स्थितीत तुम्हाला पाहताना आम्हाला धडकी भरते, म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिमपुटी तो न काही बोलला. आमच्यासाठी खाली उतरा हे ज्ञान जेठी म्हणाले. गोसावी अगदी हिरमुसला, तो काहीच बोललेला नाही. गोसावी झाला हिमपुट म्हटलंय, हिरमुसला तो काही बोले ना. लोक विनंती समा द्यायामान खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून एक पळही न लागे त्या. लोकांची विनंती गजानन महाराजांनी ऐकली आणि काय केलं, पलंगावरून खाली उतरले. सांगितलं ना की बाबा खाली उतरा, त्यांना विनंती केली. लोक विनंतीला मान देण्यासाठी गजानन महाराज खाली उतरले. उतरल्याबरोबर तो पलंग पडला कोसळून, एक क्षणही लागला नाही, एक पळही लागला नाही, आणि पूर्ण तो जळून खाक झाला. अवघाच होता जळाला तो भाग शेष उरला, तो लोकांनी विझविला साक्ष दावण्या इतरासी. सगळा पलंग जळून गेला, फक्त महाराज जिकडे बसले होते तेवढाच भाग शेष उरला होता, तो लोकांनी विझवला
आणि इतरांना साक्ष म्हणून दाखवण्यासाठी तो ठेवला. ब्रह्मगिरी पायी लागला, निरभिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला, मलकोठ निराही तेथ. ब्रह्मगिरी पायावर लोटांगण घातलं ब्रह्मगिरीने आणि पूर्णपणे त्याचा अभिमान निघून गेला, तो निराभिमान झाला. आणि गंगाजळाचा स्पर्श झाल्यावर मग तिकडे मळ कुठे राहणार आहे म्हणे. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून दे रे. मग मध्यरात्रीच्या समयाला या ब्रह्मगिरीला आपल्या गजानन महाराजांनी उपदेश केला की ही जे काय तू प्रयत्न चालवलेस हे आजपासून तू सोडून दे, ही चेष्टा आहे, हे करू नकोस. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवाविण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. जे अंगाला राख लावतात, भस्म लावतात ना, ते भस्माचा महिमा आपल्या सर्व सद्गुरु भक्तांना गुरुचरित्रात माहित आहे. तर या भस्माचं फार महत्व आहे. आणि जे स्वतःच्या अंगाला राख लावतात म्हणजे भस्म लावतात, त्यांनी सगळ्या उपाधी एकदा दूर टाकून दिल्या पाहिजेत. आणि आपल्याला अनुभव नसेल ना तर त्यामुळे अनुभव नसताना कुठची गोष्ट कुणाला सांगायला जाऊ नये, ती निरर्थक असते. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात, तेनेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. नुसतं शब्द पांडित्य, मला हे तर मला ते येतं, मी असं सांगतो, मी छान बोलतो, मग मला ही रुचा येते, मी हे वाचले, मी ते वाचले. अनेक लोक असे आपल्याला भेटतात आणि हे त्यांचं शब्द पांडित्य, शब्दावर अगदी खूप त्यांचं प्रभुत्व असतं. पण असे लोक खूप आहेत, अतोनात जगात माजलेले आहेत. त्यामुळेच आपल्या या संस्कृतीचा खरा घात झालाय. का? कारण अनुभव सिद्ध गोष्टी आहेत. आपण आधी एखादी गोष्ट, म्हणून मी म्हणतो ना की ऍप्लिकेशन आपण ज्याला म्हणतो ते फार महत्वाचं आहे. आपण इथे ज्ञान घेतलं पण आपल्या आयुष्यात त्याचा वापर नाही केला तर त्याचा उपयोग काहीच नाही. मग आपण दुसऱ्यांना जाऊन सांगणार की हे असं ज्ञान आहे. इथे ऐकलं, दुसऱ्याला जाऊन सांगण्यापेक्षा बाबा तू स्वतः ये आणि ऐक, असं असावं. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे आपण ऐकतोय, जे समजून घेतोय, जे ज्ञान मिळतंय त्याचा वापर करता आला पाहिजे. म्हणून इथे तेच सांगितलंय की ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवाविण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले आहे जगी अतोनात, तेनेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. गोसावी जे आहेत ते फार मोठे मोठे आहेत, त्यांचं नाव आपण लागतो. आपण गोसावी म्हटलं तर गोसावी पंत छोटा थोडीच आहे. गोसावी पंत फार महान आहे, छोटा म्हणणं नाही, महान आहे तो. मच्छिंद्रनाथ, जालेंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ आणि साक्षात ज्ञानेश्वर यांचा अधिकार किती किती म्हणून वर्णन करायचं म्हणे. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंची राहुनी ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वानुभवाचे यती झाले, यती स्वरूप श्री शंकराचार्य स्वतः झाले. कारण त्यांनी सगळं जे काय आहे ते स्वानुभव घेऊन ते शंकराचार्य या पदवीपर्यंत पोहोचले. प्रपंचात राहून सुद्धा ब्रह्मस्थिती धारण केलेले आपले संत एकनाथ यांची इथे आपल्याला त्यांचा निर्वाळा दिलेला आहे. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी, यांची चरित्रे आणि मना. त्यांना समजावून सांगतायत हे सगळं ब्रह्मगिरीला की स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे ब्रह्म साक्षात्कारी या भूमीवर होऊन गेलेले आहेत. यांची चरित्र तू लक्षात घे, मनात आण, ते समजून घे. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी, सारन तया माझारी ये तुलेही गवसणार. उगीच शिरापुरी खाण्यासाठी इकडे तिकडे या भूमीवर भटकू नकोस, त्याच्यात सार नाही आहे, इतके सुद्धा सार त्याच्यात गवसणार नाही. ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रातःकाळीच उठून बस गेला कोणा न भेटता शिष्यासह. असा त्याने बोध ऐकल्याबरोबर ब्रह्मगिरी खऱ्या अर्थाने विरक्त झाला. त्याला याच्यात विरक्ती आली आणि प्रातःकाळीच कोणालाही न भेटता स्वतःच्या शिष्यांसह तिथून निघून गेला. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी,
जो तो आला पहाव्यासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी गावात सगळ्यांना कळली आणि जो तो पाहायला आला तो मळ्यात पलंग जळलेला होता तो. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविका भवाब्दित हेची इच्छी दासगणू शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. हा दासगणू विरचित श्री गजानन नाम विजय नामे जो ग्रंथ आहे तो भाविकांना ह्या भवाब्दित या भवभ्रमामध्ये या भवसागरामधून तारक हो अशी इच्छा हेच इच्छी दासगणू हीच दासगणूंची म्हणे इच्छा आहे. ही शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ अष्टमोध्याय समाप्त. अशा रीतीने हा 8वा अध्याय संपलेला आहे. यात आपण काय पाहिलं की चमत्कार हे कशासाठी केले जातात की आपण एखादी गोष्ट करत असतो ते सगळं काय आहे की आपण त्याच्यामध्ये वाहून घेतो स्वतःला. आता देशमुख आणि पाटलांचा वाद होता त्याच्यात काय झालं हे सुद्धा आज आपण शिकलो. आणि त्यानंतर हा गिरी गोसावी जो आला होता तो सुद्धा हा पाखंडी होता पण त्याला सुद्धा कसं मार्गावर लावलं आणि तो जे समजावून सांगत होता ज्याच्यावर व्याख्यान देत होता ते स्वतः तो वागत नव्हता. जैसे बोलणे तैसे वागणे आपण हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा. तरच आपण या जगात वंद्य होऊ. लोक आपल्याला का मानतील तर आपण जसं बोलतो तसं आपण वागतो का. आणि हे फार महत्वाचं आहे. कलावती आईंच्या प्रवचनामध्ये ही गोष्ट मला खूप छान लक्षात राहण्यासारखी आहे. ती मी नेहमी लोकांना सांगतो की आचार शुद्ध मग विचार शुद्ध मग उच्चारा काय वर्णावे. ऐशा पुरुषाच्या दर्शन मात्रे जन कान उद्धरावे. आचार शुद्ध मग विचार शुद्ध होणार. स्वतःचं आचरण आधी शुद्ध करा मग विचार शुद्ध मग तुमचे उच्चारही शुद्ध होणार. मग असा जो पुरुष आहे असे जो कोणी आहे स्त्री पुरुष कोणी तर तो जगात त्याचा बोलबाला होतो आणि त्यांच्या फक्त दर्शनाने इतर जे लोक आहेत त्यांचा सुद्धा उद्धार होतो. म्हणजे हे संत पदाला पोहोचण्यासाठीचा मार्ग आहे. आज हा मार्ग आपल्या या अष्टमोध्यायामध्ये म्हणजे 8व्या अध्यायात आपण शिकलो. आता आपण आज इथेच थांबूया. हा पुन्हा एकदा एक विनंती आहे जर आपल्याला हे आजपर्यंतचे अध्याय आवडले असतील तर नक्की आम्हाला लिहा. तुमचे अभिप्राय फार महत्वाचे आहेत कारण आपण हे करत असताना आमच्याकडूनही काही त्रुटी काही चुका होऊ शकतात. मग त्याच्यासाठी आपले अभिप्राय किंवा काही सूचना असतील किंवा काही कळलं नसेल तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आज आपण इथेच थांबूया. अनेकांना आणि पाहणाऱ्या प्रत्येक सद्गुरु भक्ताला अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते. एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा दुजा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात गण गण गणात बोलते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे बोते म्हणजे
रहावे ऐसे जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी नाही काही अंतर दोहोया माझी म्हणा गण गण गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते म्हणे महाराज गजानन हा नाही केवळ मंत्र जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी हर एके पहावे हृदयस्थ भगवंत ओळखावे त्यासी क्षणोक्षणी म्हणा गण गण गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते नाही तो फक्त तुझी अंतरी चराचरी भरूनी उरला आहेची शिकावे ओळखाया त्या परमेशासी करावा आदर सर्वेशासी आले जासी ओळखाया त्या स्वरूपासी अनाचार न घडे त्यासी कदापि म्हणा गण गण गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी एके जीवे लागली ओढ दुजियासी भेट जीवा शिवाची असे तीही हीच ओढ लागे का दुसरिया माझी म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा होत रहावी जाणीव ऐक्याची नाथ स्वामी